दोंडाईचा येथील गुलमोहर कॉलनी परिसरात असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग। रात्री 2 वाजेच्या सुमारास लागलेली आग अजूनही नियंत्रणात नाही। आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दोंडाईचा येथील धुळे रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगारच्या गोडाऊनला रात्री 2 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर अग्निशमक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू असून अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही। आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरातील घरांनाही आगीचा मोठा फटका बसला आहे। मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अजूनही आग नियंत्रणात नसल्याने जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग कशामुळे लागली हे कारण अजून गुलदस्त्यात असून प्रशासनाकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। तर दुसरीकडे नागरी वसाहतीमध्ये भंगारच्या गोडाऊनला परवानगी कशी दिली गेली आहे हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। एकूणच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 6 ठिकाणच्या अग्निशमक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू असल्याने आग पेट घेतल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, दोंडाईचा।